गावाचं नाव होतं कोरवाडी. गावाच्या टोकाला एक जुना वाडा होता, पाटलांचा वाडा. तो वाडा अनेक वर्षापासून बंद पडलेला होता. रात्री तिकडून निळा प्रकाश दिसायचा, म्हणून लोक म्हणायचे, तिथं निळं भूत आहे. एकदा गावात नवा शिक्षक आला, रमेश सर. गावकऱ्यांनी त्यांना सावध केलं, रात्री वाड्याजवळ जाऊ नका, निळा भूत रडतं. पण रमेश सर निडर होते. त्यांनी ठरवलं सत्य शोधायचं. त्या रात्री ते वाड्याकडे गेले. वारा सुटला होता, पानं सरसरत होती आणि चंद्रप्रकाशात वाड्याची सावली भयानक दिसत होती. त्यांनी दार उघडलं. कर्कश आवाज झाला. आतमध्ये सगळीकडे कोळ्याची जाळी आणि धुळीचे थर. अचानक त्यांच्या समोरून एक निळसर धुकं फिरू लागलं आणि त्या धुक्यातून एक स्त्रीच्या आकृती दिसली. लांब केस, पांढऱ्या साडी आणि तिचा चेहरा निळं. ती कुजबुजली, माझा नाव राधा. मला इथं अन्यायाने ठार मारला गेलं. रमेश सर थरथर कापले. तिने सांगितलं की पाटलांनी तिच्यावर खोटं आरोप लावून तिची आत्मा न्याय मागत फिरतो आहे. रमेश सर घाबरलेले असले तरी त्यांनी तिच्या सत्य गावकऱ्यांसमोर आणलं. दुसऱ्या दिवशी सर्वांनी वाड्यातील तिच्या कबरीवर दिवा लावला आणि शांतपणे प्रार्थना केली. त्या रात्रीपासून तो निळा प्रकाश पुन्हा कधीच दिसला नाही. गावकऱ्यांनी म्हटलं, निळा भूत आता शांत झाला.